बाल हनुमान आणि त्यांचे पराक्रम. खूप खूप वर्षांपूर्वी अंजनी नावाच्या एका मातेच्या पोटी एका तेजस्वी आणि गोंडस बालकाचा जन्म झाला. त्या बालकाचे नाव मारुती ठेवण्यात आले. मारुती दिसायला खूपच मोहक आणि चपळ होता. त्याचे डोळे ताऱ्यांसारखे चमकत असत. मारुती इतर मुलांसारखा नव्हता, तो खूप शक्तिशाली होता. एक दिवस मारुतीला खूप भूक लागली होती. त्याने इकडे तिकडे पाहिले, पण त्याला काहीच खायला मिळाले नाही. अचानक त्याची नजर आकाशाकडे गेली. आकाशात सकाळचा सूर्य उगवला होता. तो लालबुंद आणि गोल दिसत होता. मारुतीला वाटले की तो एक मोठा, रसाळ आणि गोड आंबा आहे. तो आंबा खाण्यासाठी मारुतीने आकाशात एक उंच भरारी घेतली. मारुतीला सूर्याकडे येताना पाहून देवांचा राजा इंद्र घाबरला. त्याने मारुतीला थांबवण्यासाठी आपल्या वज्र अस्त्राने मारुतीवर प्रहार केला. वज्राचा वार लागल्यामुळे मारुती खाली कोसळू लागला. आपले बाळ जखमी झालेले पाहून वायुदेव खूप रागावले. त्यांनी जगाचा वारा थांबवला. तेव्हा सर्व देवांनी मिळून मारुतीला आशीर्वाद दिले आणि त्याला अनेक अद्भुत शक्ती दिल्या. मारुती आता साक्षात शक्तीचे प्रतीक बनला. मारुती आता मोठा झाला होता. तो डोंगर दऱ्यांतून उड्या मारत असे आणि जंगलातील प्राणी त्याचे मित्र बनले. तो अत्यंत बुद्धिमान आणि बलवान झाला होता. त्याला आता हनुमान या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे हनुमानाची भेट प्रभू श्रीरामांशी झाली. श्रीरामांच्या शांत आणि तेजस्वी रूपाने हनुमान प्रभावित झाले. त्यांनी आयुष्यभर प्रभू श्रीरामांची सेवा करण्याचे ठरवले. हनुमान श्रीरामांचे सर्वात मोठे भक्त बनले. जेव्हा सीतामातेचा शोध घेण्यासाठी समुद्रापलीकडे लंकेत जाण्याची वेळ आली, तेव्हा हनुमानाने आपले शरीर विशाल केले. त्याने समुद्रावरून एक प्रचंड मोठी उडी मारली आणि तो लंकेत पोहोचला. लंकेत पोहोचल्यावर हनुमानाने सीतामातेला पाहिले. त्यांनी श्रीरामांची दिलेली अंगठी सीतामातेला दाखवली आणि त्यांना धीर दिला की श्रीराम लवकरच त्यांना न्यायला येतील. हनुमानाने आपल्या भक्तीने आणि शक्तीने श्रीरामांना युद्धात विजय मिळवून दिला. आजही आपण हनुमानाला संकटे दूर करणारा आणि शक्ती देणारा देव मानतो. हनुमानाची भक्ती आपल्याला नेहमीच प्रेरणा देते.